दयाघनो मे निवसतु हृदये तथागतो भगवान् मे निवसतु हृदये तथागतो भगवान् भोगत्यागी महाविरागी कारुणिकोऽति महान् भोगत्यागी महाविरागी कारुणिकोऽति महान् तथागतो भगवान् प्रियो मे तथागतो भगवान् 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 फल्गुतटस्थित वल्गु मन्दिरे वल्गु मन्दिरे शिल्पकलाकृति सुरम्य शिखरे शिल्पकलाकृति सुरम्य शिखरे राजतपस्वी ध्यान निमग्नो मारजयी भगवान् राजतपस्वी ध्यान निमग्नो मारजयी बलवान् तथागतो भगवान् प्रियो मे तथागतो भगवान् 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 दयासुर महातपो मङ्गले दयासुर माधवो मङ्गले विष्णुपदाङ्कित पावनस्थले विष्णुपदाङ्कित पावनस्थले कुलपूर्वज सन्तर्पण बहुले कुलपूर्वज सन्तर्पण बहुले जनमङ्गलमतिमान् जनमङ्गल गतिमान् तथागतो भगवान् प्रियो मे तथागतो भगवान् 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 आदिव्याधि प्रपीडितानां आदिव्याधि प्रपीडितानां जरामरण शोकार्त जनानां जरामरण शोकार्त जनानां निरपवादहित सुखाय सततं निरपवादितसुखाय सततं चिन्ताकुलधीमान् चिन्ताकुलधीमान् तथागतो भगवान् प्रियो मे तथागतो भगवान् 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 पंचशीलमय जीवन परता पंचशीलमय जीवन परता व्याकुल पीडित दीन बंधुता व्याकुल पीडित दीन बंधुता विश्व शांतये सदा जयतु ते विश्व शांतये सदा जयतु ते संदेशोऽति महान् संदेशोऽति महान् तथागतो भगवान् प्रियो मे तथागतो भगवान् तथागतो भगवान् दयाघनो मे निवसतु हृदये तथागतो भगवान्
तथागतो भगवान तथागतो भगवान तथागतो भगवान तथागत श्री बुद्ध भगवान की की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु देव की जय वृंदावन बिहारी लाल की जय गंगा माता की जय गोदावरी माता की जय गौ माता की जय भारत माता की जय नमः पार्वती पतये हर हर महादेव वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् प्रपन्नपारिजाताय तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः माधुर्यरसकल्लोलां शिवशक्त्यैकरूपिणीम् अमृतानुभवार्थाय वन्दे ज्ञानेशनन्दिनीं यस्य वेदमयी वाणी यस्य देवमयी तनुः यस्य ब्रह्ममयी दृष्टिः स गुरुः पातु मां सदा। ॐ नमो भगवते वासुदेवाय इक्ष्वाकुवंशार्णवसप्रसंता प्रेमाकरश्चन्द्र इव प्रजानां शाक्येषु साकल्यगुणाधिवासा शुद्धोदनाख्यो नृपतिर्बभूव आसीन् महेन्द्रादिसमस्य तस्य पृथ्वी व गुरुवी महिषी नृपस्य मायेति नाम्नी शिवरत्नसारा शीलेन कान्त्याप्यदिदेवतेव। सर्वात पहिल्यांदा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभकामना। आज माझं अंतःकरण खरोखर अत्यंत आनंदानं भरून आलंय। भगवान बुद्धांची पवित्र कथा भगवती गोदावरीच्या तीरावर आणि वसंत व्याख्यानमालेच्या माध्यमातून ज्यांच्या मनोबुद्धीवरती वर्षानुवर्ष नवे शतकभर संस्कार झालेले आहेत अशा प्रकारच्या सुधीर श्रोत्यांच्या समोर सादर करण्याची संधी मला प्राप्त होते। हे मला माझं स्वतःचं सद्भाग्य वाटतं आणि त्यामुळे मी सर्वात पहिल्यांदा वसंत व्याख्यानमालेचे संचालक आणि रामतीर्थ गोदावरी समितीचे सगळे संचालक या सर्वांचे आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। याही पूर्वी मला वसंत व्याख्यानमालेत येण्याचं निमंत्रण मिळालेलं होतं, पण माझे कार्यक्रम फार आधीपासून ठरवून जातात, त्यामुळे मला येणं शक्य झालं नाही। पण तो पावन दिवस बुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावरती उगवायचा होता, याचा मला अपार आनंद आहे। वैशाख पौर्णिमा दिवसभर रणरणत ऊन आणि रात्रीच्या वेळेला अत्यंत शीतल प्रकाश देणारी ही भगवान चंद्राची ज्योत्स्ना, त्याचा हा आल्हाद खरोखर भगवान बुद्धांचा जन्म या दिवशी व्हावा, यामध्ये फार मोठा संकेत हाच आहे की अत्यंत भीषण संसार तापानं तापलेल्या होरपळलेल्या मानवतेला आल्हाद देण्याकरता भगवान बुद्धांचा जन्म झाला। त्यांनी खरोखर आपल्या जीवनानं आणि आपल्या उपदेशानं इतकं महान कार्य केलं की आज संपूर्ण जगामध्ये बुद्ध विचारांची, बौद्ध विचारांची ज्या प्रकारची उत्सुकता आणि ज्या प्रकारचा आदर त्याला प्राप्त आहे, तो बघून अंतःकरण स्तिमित होतं। हे सगळं भारताचं खरं वैभव आहे। एक गोष्ट आधी स्पष्ट करतो, या
3 दिवसीय कार्यक्रमाचं अभिधान, त्याचं टायटल बुद्ध कथा असं ठेवलेलं आहे बरं का. मी व्याख्यान देण्याकरता बसलेलो नाही, मी प्रवचन करण्याकरताही बसलेलो नाही, मी कथा सांगण्याकरता बसलेलो आहे. आणि कथा हा माझा आवडता विषय आहे. आणि ही कथा मी केवळ भगवान बुद्धांची करतो अशी नाही. भगवान महावीरांच्या वरचं माझं पुस्तक तुम्हाला स्टॉलवरती दिसेल. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा धार्मिक व्यासपीठावरती यावी याच्याकरता अट्टहास करणारा मी, राजस्थान की गौरव गाथा गाणारा मी, भारत भक्ती कथा सांगणारा मी का सांगतोय? एवढ्याकरता सांगतोय की अनेक वेळेला बुद्धीच्या अतिशय तार्किकपणामुळे अनेक विसंवाद निर्माण होतात, मतभेद निर्माण होतात. पण प्रेमाचा हळुवारपणा आला की ते मतभेद विरघळून जातात आणि सगळं प्रेमामध्ये विरघळून जातात. आणि म्हणून अगदी मला माझंच वर्णन करायचं झालं तर मी भारतीय संस्कृतीचा शाहीर आहे. भारतीय संस्कृतीत जन्माला आलेल्या थोर नररत्नांच्या बद्दल मला अपार आदर आहे, खरोखर अपार आदर आहे. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या महापुरुषांचा गुणगौरव करणं, त्यांची गाथा गाणं, त्यांची कथा सांगत राहणं आणि त्या प्रेम रसामध्ये, त्या स्फूर्ती रसामध्ये, त्या प्रेरणेमध्ये स्वतः चिम्म भिजण्याचा प्रयत्न करणं हा मला माझ्या स्वतःच्या जीवनशुद्धीचा सगळ्यात मोठा मार्ग वाटतो. आणि म्हणून स्वतःच्या वैचारिक शुद्धी करता, स्वतःच्या भावनिक शुद्धी करता मी अशा प्रकारच्या कथा सांगत असतो, गात असतो. आणि त्यामध्ये मला अत्यंत प्रिय असलेली ही भगवान बुद्धांची कथा, ही भगवान बुद्धांची गाथा. भगवान बुद्धांची कथा सांगितली जाऊ शकते, बुद्ध कथा नावाचा काही विषय होऊ शकतो असं लोकांना वाटतच नव्हतं. पण मला मात्र ते वाटलं. पण अशा प्रकारची कथा सांगायची म्हटली की त्याला आधार हवा, त्याला सकस आधार हवा, त्याला प्रामाणिक आधार हवा. आणि अशा प्रकारचा प्रामाणिक आधार मला गवसला. तो आपण जर नाव ऐकलं असेल तर बघा, एक महान बौद्ध भिक्षू ज्यांचं नाव अश्वघोष, त्या अश्वघोषांनी बुद्धचरित लिहिलं. अश्वघोषांचं हे बुद्धचरित इतकं महत्वाचं आहे आणि इतकं सुंदर आहे. त्याच्या शैलीची तुलना कालिदासाशी केली जाते. याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की त्याची काव्यशैली कशा प्रकारची आहे. त्या बौद्ध भिक्षू असलेल्या आणि संपूर्ण जीवनभर केवळ भगवान बुद्धांच्या विचारांचा प्रचार, त्याचा अभ्यास आणि त्याचा विस्तार याच्यामध्ये ज्यानं जीवन घातलं, त्या बौद्ध भिक्षू असलेल्या अश्वघोषांच्या या बुद्धचरिताचा मागोवा घेत मन मोहरून जातं. आपण भगवान बुद्धांची कथा बघणार आहोत. आपण ती कथा प्रेमानं, भक्तीनं बघणार आहोत. एक लक्षात ठेवा, विचार तर्काकडे नेतो, तर्क तुकडे पाडण्याकडे जातो, पण प्रेमाचा ओलावा मात्र लोकांना बांधण्यामध्ये होतो. आणि म्हणून आज खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती भक्तीची आवश्यकता आहे. भक्तीची आपल्या पूर्वजांच्या वरती भक्ती म्हणजे प्रेम. भक्तीचा सरळ अर्थ प्रेम असा आहे. सात तस्मिन परम प्रेम रूपा अमृत स्वरूपाच, अशा प्रकारची त्याची भक्तीची व्याख्या देवश्री नारदांनी केली. आपलं भारत मातेवर प्रेम आहे का? आपल्या भारत मातेच्या एकेका अंगावरती प्रेम आहे का? भारत मातेच्या या आसवंतामध्ये, इतिहासाच्या आसवंतामध्ये अप्रतिम अशा प्रकारची अनेक रत्न तळपत असताना आपल्याला दिसतात. त्याच्या एकेकाचा मागोवा आपण घेण्याचा प्रयत्न केला तर अंतःकरण आनंदानं भरून येतं, अंतःकरण प्रकाशानं भरतं आणि जीवन अधिकाधिक विशुद्ध होऊ लागतं. ती स्फूर्ती अंतःकरणामध्ये अशा प्रकारे दाटते की ते लोकांच्या पुढे मांडल्याशिवाय राहू नये
अशा प्रकारचं होऊन जातं. आपल्या संतांनी म्हटलं, माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असे. कधी कधी या प्रेमापोटी आपली वाचा अनावर होते. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपण आपल्या पूर्वसूरींची, आपल्या महापुरुषांची, आपल्या थोर विभूतिमत्वांची चरित्र बघतो, तेव्हा त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्रेरणा या आपल्याला आपल्या जीवनाचं पाथेय ठरतात. म्हणजे आपल्या जीवनाला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला त्या पोषण देतात आणि त्यातनं आपल्याला पुढला मार्ग दिसू लागतो. अशा प्रकारचा मार्ग या जगाला आज जर कुणाचा अवलंबायचा असेल, ज्यानं जग सुखी होईल, तर तो भगवान बुद्धांचा मार्ग आहे. हा माझा स्वतःचा ठाम निश्चय आहे. भगवान बुद्धांनी काय विशेष केलं ते आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण ती कथा बघणारच आहोत. पण एक गोष्ट सांगून ठेवतो, हा देश, या देशातली जनता एकीकडे यज्ञाधिक कर्मकांडाच्या कचाट्यामध्ये सापडलेली आणि त्यामध्ये त्यांना किती किती कर्मकांड करत राहावं हे सुचू नये इतका त्याचा तो जंजाळ वाटू लागला एकीकडे. दुसरीकडे सगळे तत्वज्ञानी, आपल्या महाराष्ट्रात तर बुद्धीला काही कमतरताच नाहीये, कारण ते जहाले सर्वे जो तो बुद्धीचं सांगतो. प्रत्येक जण बुद्धिमान आहे आणि त्यामुळे आपल्याकडे विवादांना कमतरता नाही. पण अशा प्रकारच्या दर्शनशास्त्राच्या किचकट क्लिष्ट अशा त्या तर्कामध्ये सामान्य माणूस भांबावून जातो आणि त्याला आपला निश्रेयस म्हणजे आपला मोक्ष साधायचा असेल तर काय करावं. मग त्याला वाटतंय सगळं सोडावं, वनात जावं, सगळं काही त्यागून आपण वनात जावं. या तीन प्रकारच्या कचाट्यामध्ये सापडलेल्या सामान्य माणसाला एक सोपा धर्म हवा होता, एक सोपा मार्ग हवा होता. आणि तो सोपा मार्ग देण्याचं काम खरोखर दीपस्तंभाप्रमाणे भगवान तथागत बुद्धांनी केलं. तो सोपा मार्ग जगाला दिला आणि तो सोपा मार्ग पंचशीलाच्या माध्यमातनं, मध्यम मार्गाच्या माध्यमातनं आणि अष्टांगिक योगाच्या माध्यमातनं त्यांनी जो दिला त्याचा मागोवा आपण घेऊ. पण त्यामुळे त्यांचा तो विचार आणि त्या विचारामागे त्यांचा उभा असलेला संपूर्ण जीवनाचा आचार ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्यामध्ये रमण्याकरता, त्यामध्ये माझ्या मनोबुद्धीला चिंब भिजवण्याकरता मी माझी कथा करत असतो. कोणी ते ऐकली तरी मला आनंद आहे, कोणी न ऐकली तरी मला आनंद आहे. मी माझा आनंद घेत राहतो. मी माझ्या आनंदामध्ये शांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मतिमंजुल मातनोती. स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. गोस्वामी संत तुळशीदासांनी रामचरित्र गाताना म्हटलं, मी कोणाकरता गातोय? मी स्वतः करता गातो, स्वांत सुखाय. पण याच्यातनं मला हाही विश्वास आहे की आपोआप लोकांना त्यातनं मार्ग मिळेल, लोकांना प्रकाश गवसेल आणि एक सोपा मार्ग. माझं जीवन जगत असताना मध्यम मार्गानं मला कशा प्रकारे एकीकडे प्रपंचही करता येतो, दुसरीकडे परमार्थही साध्य करता येतो आणि हे सगळं करत असताना मला कुठे अतिरेक करावा लागत नाही आणि माझ्यासहित कोणावरती अन्याय करण्याची कधी दुर्बुद्धी मला होत नाही. असा सुंदर सोपा विश्वप्रेमाचा, सत्य प्रेम करुणेचा मार्ग भगवान बुद्धांनी आपल्याला दाखवला. त्या भगवान बुद्धांची ही जीवनगाथा गाण्याचा आपण, त्यामध्ये चिंतन करण्याचा, डुंबण्याचा आपण प्रयत्न आरंभ करूया. इक्ष्वाकुवंशार्णव संप्रसूतः प्रेमकरश्चंद्र इव प्रजानां शाक्येषु शाकल्यगुणादिवासा शुद्धो धनाख्यो नृपतिर्बभूव. भगवान बुद्धांचा जन्म हा इसवी सनापूर्वी 564 वर्षाच्या वेळेला झाला आणि त्यांचा जन्म शाक्य कुलामध्ये, इक्ष्वाकु वंशाच्या असलेल्या शाक्य कुलामध्ये
महाराज शुद्धोधन यांच्या परिवारामध्ये उत्तम पुत्र संतती व्हावी याकरता अनेक प्रकारची अनुष्ठानं चालू असताना भगवती माता महामाया देवींना दिवस गेले आणि या दिवस गेल्यानंतर त्यांना जी स्वप्न पडली त्या स्वप्नांच्या मध्ये अनेक प्रकारची शुभशकुन त्यांना दिसू लागली आणि त्यामध्ये सर्वात ज्यांना आपल्या परंपरेमध्ये अतिशय मंगलमय मानलेलं आहे अशा प्रकारचा एक श्वेत रंगाचा हत्ती मोठा जवळ येतोय. त्या निद्रेमध्ये असताना स्वप्न त्यांना दिसलं की तो अतिशय छोटं रूप घेऊन माझ्या गर्भामध्ये प्रवेश करतोय. अशा प्रकारची सगळी त्यांना होणारी ही स्वप्नांची दर्शन मंगलमय होती. महाराज शुद्धोधन जाणकारांना विचारत होते त्याचा अर्थ आणि सर्वांनी त्याचा अर्थ सांगताना हे सांगितलं कुणातरी महापुरुषाचा जन्म होणार आहे. या भगवती महामाया देवींचं माहेर हे लुंबिनीला आहे आणि आपल्याकडे ही पद्धत आहे अजून पण आहे की पहिलं बाळणपण जे व्हायचंय आई ते बाळणपण माहेरी व्हावं आणि म्हणून जेव्हा ह्या बाळणपणाकरता लुंबिनीकडे जाताय त्यावेळेला सा लुंबिनी नामनी वने मनोज्ञे ध्यान प्रदे देव वनादनुदे वासेच्छया प्राहपतिं प्रतीता सत्वा निभम दोहदमा मनंती. अनेक प्रकारचे उत्तम डोहाळे त्याचा अनुभव घेत घेत त्यांची अनुभूती घेत असताना लुंबिनीसाठी त्या मार्गस्थ झाल्या. कुशीनगर हे त्यांचं गाव, लुंबिनी हे त्यांचं माहेर. लुंबिनीला जाण्याकरता निघाल्या खऱ्या. आता ती एका महाराजाची राणी आहे आणि सगळ्या प्रकारच्या व्यवस्था आहेत. पण झालं असं की अशा प्रकारे रथातून लुंबिनीकडे जात असताना मार्गामध्ये प्रसव वेदना होऊ लागल्या मार्गामध्ये आणि प्रसव वेदना होऊ लागल्यानंतर थांबणं आवश्यक झालं आणि त्या ठिकाणी शय्याम वितानोपहिताम प्रपेदे प्रसूतिकालम समवेक्षमाणा. सोबतच्या अनेक प्रकारच्या दासी होत्या. त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्था केली. अन्य परिकरानं एक मंडप तयार केला. त्या मंडपामध्ये त्या दासींनी त्यांची काळजी घेतली आणि ततप्रसन्नाच बभूव पुण्यः तस्याच देव्या तत्संस्कृताया पार्श्वासुतो लोकहिताय जत्ने निर्वेदनंचैव निरामयंच. आणि आजचा तो मंगलमय दिवस 564 वर्षापूर्वीचा वैशाख पौर्णिमा आणि भगवती महामाया देवीनं एका अत्यंत थोर बालकाला जन्म दिला. बुद्ध भगवान की जय. ते लहानसं बाळ होतं कसं याचं वर्णन अश्वघोष करताय. लिहिणारे अश्वघोष हे बौद्ध भिक्षू आहेत. दीप्त्याच धैर्येण चयोरनाद. अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचा तो मुलगा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट सगळ्या चरित्रांच्या मधनं ही लिहिलेली गोष्ट अशा प्रकारची आहे की त्या लहान बालकाचा जन्म झाल्यानंतर थोड्या वेळामध्ये ते बालक उभं राहिलं आणि 7 पावलं स्वतः चालत गेलं. तथैव धीराणि पदानि सप्त सप्तशितारा सदृशो जगाम बोधाय जातोस्मि. जणू काही त्या महान विभूतीनं आपल्या या कृतीनं जगाला हे सांगितलं की मी जगाला माझ्या ज्ञानाच्या बळावरती पुढे नेण्याकरता आलोय. जगाला पुढे पुढे प्रगतीच्या पथावरती नेण्याकरता आलोय. बोधाय जातोस्मि जगद्दितार्थम. जगाला ज्ञान मिळावं आणि जगाचं कल्याण व्हावं हा माझ्या जीवनाचा हेतू आहे. भवोत्पत्तिरियं ममेति. त्या बालकाचा चेहरा
अत्यंत तेजोमय अशा प्रकारचा आहे. आणि त्या बालकाला बघून सर्वांना अत्यंत आनंद होता. दुःखाची गोष्ट इतकीच होती की त्या बालकाचा जन्म झाला आणि काही दिवसांच्या आतमध्ये भगवती महामाया आजारी पडली. म्हणजे आई आजारी पडली. पण एकदा तर त्या बालकाला आपल्या गावी आणणं आवश्यक होतं. म्हणून समारोहपूर्वक अत्यंत इतमामानं बाळंतीण आणि बाळ यांना आपल्या गावी कुशीनगरला आणण्यात आलं. भगवती महामाया अधिकाधिक आजारी होत गेली. तिची सख्खी बहीण प्रजापती ही महाराज शुद्धोधनाची दुसरी पत्नी आहे. एके दिवशी त्या मातेनं आपल्या बहिणीला सांगितलं, मला फक्त एक वचन दे. ताई बोल, काय? या बाळाला तू सांभाळ. आता हे बाळ माझं नाही, आता हे बाळ तुझं आहे. भगवान सिद्धार्थांच्या वरती आलेली पहिली आपत्ती बघा. जन्मानंतर काही दिवसांच्या मध्ये त्यांच्या मातेचा मृत्यू होतो. आई गेली, बाळ अनाथ नाही झालं. मात्र दुसरी माता जी होती त्या मातेनं या बाळाला तितकाच जीव लावला जितका जीव सख्खी आई लावू शकते. एक मात्र गोष्ट सगळ्यांच्या लक्षात येत होती की या बाळाचा जन्म झाल्यापासून महाराज शुद्धोधनाचा विकास होत गेला. अनेक मंगल अशा प्रकारच्या लक्षणांनी त्यांचं घर, त्यांचं राज्य भरलं गेलं. आपोआप पिकं चांगली येऊ लागली. लोकांच्या मधल्या वैरभावना आपोआप कमी झाल्या. हा एखाद्या महापुरुषाच्या जन्माचा आपोआप होणारा प्रभाव असतो. आलेला जीव हा सामान्य नव्हता, तो असामान्य अशा प्रकारचा तपस्वी होता. आपल्या प्रत्येकाच्या अवतीभोवती एक वलय असतं बरं का. आणि हे महापुरुषांचं वलय अत्यंत मोठं असतं. आणि त्या वलयामध्ये आपोआप भगवान पतंजलींनी म्हटलं, अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधौ वैरत्यागा. एखाद्यानं पूर्ण अहिंसा सिद्ध केली म्हणजे ज्याच्या काया वाचा मनामध्ये कधी हिंसेचा विचार येत नाही असा कोणी असला तर त्याच्या जवळ येणारी माणसं निर्वैर होतात. आपोआप त्यांच्या मनाची शुद्धी होते. तशाच प्रकारे या भगवान बुद्धांच्या जन्मानंतर विप्राष्टख्याता तुतशील वाग्भी उत्सव तर मोठा झाला. पण मोठमोठ्या ज्योतिषांनी सर्वांनी जी भाकीत केलं ते भाकीत अशा प्रकारचं होतं. आता प्रत्येकाला आपलं भविष्य जाणण्याची इच्छा असते. पुढे काय होईल, माझ्या मुलाचं काय होईल जाणण्याची इच्छा असते. महाराज शुद्धोधनांनी अशा प्रकारच्या ज्योतिषांना विचारलं. सगळ्या ज्योतिषांचं मत एकच पडलं की महाराज हा महापुरुष आहे. हा महापुरुष अत्यंत विलक्षण आहे. हा सम्राट झाला तर जगज्जेता होईल. पण यानं जर गृहत्याग केला तर हा आपल्या ज्ञानानं जगज्जेता होईल. आपल्या ज्ञानानं जगाला जिंकेल. अहो आपल्याला टाळ्या वाजवायला काही वाटत नाही. पण त्याच्या वडिलांना काय वाटलं? त्याच्या वडिलांना वाटलं की ते ज्ञानानं जग जिंकणं दुसरी गोष्ट आहे. बाबा माझ्या मुलानं लग्न करावं, सुखी व्हावं, त्याला पोरं बाळं व्हावीत, माझं राज्य चांगलं चालावं. प्रत्येक आई बापाची हीच इच्छा असते. म्हणून राजाला काळजी पडली. भूपेषु राजेत यथा प्रकाशो गृहेषु सर्वेषु रवेर्विभाति मोक्षाय चेद्वा वनमेव गच्छेत
तत्वेन सम्यक्ष विजित्य सर्वान. राजा झाला तर जगत जेता होईल, पण त्यानं घर सोडलं आणि वनात गेला तर आपल्या ज्ञानानं जगत जेता होईल, ज्ञानानं जग जिंकेल. और राजाला असं वाटतं की पण त्यानं लग्न करावं, संसारात राहावं. प्रत्येक आई वडिलांची इच्छा हीच असते बरं का. आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं की देशाला शिवाजी महाराजांची जरूर आहे, पण तो शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा. माझ्या घरात माझ्या कार्टानं सर्व्हिस करावी, पैसे कमावे आणि मला सांभाळावं. कृतकृत्यश्च भारत. ही माया आहे, हा मोह आहे. तो काही फार चुकीचा असतो असं नाहीये. सामान्य माणसाची कोत तितकीच असते. महाराज शुद्धोधनांना पण असंच वाटतंय. काय सांगू तुम्हाला, मला वेळ इतका कमी पडलाय आता. पण या ठिकाणी त्या अश्वघोषानं भगवान बुद्धांच्या नेत्रांचं वर्णन केलंय, त्यांच्या मुखाचं वर्णन केलंय आणि त्यांच्या जन्मानंतर त्यांच्या दर्शनाकरता आलेल्या थोर ऋषींचं वर्णन केलंय. असित महर्षी नावाचे एक ऋषी त्या ठिकाणी येतात आणि त्यांनी त्या बालका ब्राह्म्या श्रियाचैव तपश्रियाच अत्यंत तेजस्वी अशा प्रकारच्या त्या ऋषीला पाहून राजानं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांनी त्या ऋषीने सांगितलं, तुमच्याकडे जे जन्माला आलेलं मूल आहे त्याच्या दर्शनाकरता मी आलो आहे, मला त्याचं दर्शन घ्यायचं आहे. शुद्धोधन पण बुचकोळ्यात पडले. माझ्या पोराचं दर्शन इतका मोठा महात्मा कसा घेणार. त्या महात्म्यानं सांगितलं, जन्माला आलेला हा मुलगा हा सामान्य नाही आहे. दिव्यामयादित्य पदे सुतावान बोधाय जातस्तनयस्तवेती. बोधाय जातः तनयस्तवेती. हा सगळ्या जगाला ज्ञान देण्याकरता आलेला एक अत्यंत मोठा महापुरुष आहे. तुमच्या घरात जन्माला आला आणि तुम्हाला तो इवलासा तुमचा मुलगा वाटतोय, हे ठीक आहे. पण खरी गोष्ट अशी आहे की याच्यात अख्ख्या जगाला ज्ञानाचा प्रकाश मिळणार आहे. राजाने विचारलं, सामान्य लोकांना ज्ञानाविनाशी काही खाणं नसतं. शुद्धोधनानं विचारलं, पण हे सांगा, हा दीर्घजीवी होईल ना, हा संसार करील ना. अप्यशयम मे यशतो निधानम कच्चित ध्रुवो मे कुलहस्तभारः. हा मोठा झाल्यानंतर माझ्या समोर आला पाहिजे आणि माझ्या समोर त्यानं राज्यकारभार सांभाळला पाहिजे, अशा प्रकारची माझी इच्छा आहे. त्या असित महर्षीनं सांगितलं, हा ज्ञानाचा सूर्य आहे, याला कोण बांधून ठेवू शकेल मला काही वाटत नाही. पण हा जे करेल त्याने विश्वाचं कल्याण होणार आहे, इतकं मात्र मला अत्यंत निश्चित सांगता येतं. याचा जन्म कशा करता हे लक्षात घ्या. दुःखाच्या कचाट्यामध्ये सापडलेल्या मानवतेला मुक्त करण्याकरता याचा जन्म आहे. मानव दुःखाच्या कचाट्यात सापडलेला आहे. सांगा, आपल्यापैकी कोण असा आहे की ज्याला जीवनातल्या दुःखाचा अनुभव नाहीये. प्रत्येक जण दुःखाच्या कचाट्यात सापडला, कमी अधिक अशा प्रकारचा परिणाम प्रत्येकावरती त्याचा असतो. यातनं या मानवतेला सोडवायचं कसं, मानवतेला सोडवणार कोण, याचा प्रकाश देण्याकरता याचा जन्म आहे. प्रल्हादमादा सर्ववृष्ट्या पृष्ट्या महामेघ इवातपांते. रणरणत ऊन असावं, सगळीकडे जमीन भादून निघत असावी आणि अशा वेळेला सुंदर पाण्याची सर यावी, थोडा पाऊस पडावा आणि सगळं शांत व्हावं. हा तापलेल्या मानवतेला शांत करण्याकरता जन्माला आलेला महापुरुष आहे. आणि त्यामुळे तो तुमच्या घरात राहील की नाही, न राहील याबद्दल मला काही तुम्हाला सांगायचं नाहीये. पण हा जगज्जेता ठरेल आपल्या ज्ञानाच्या बळावरती आणि लोकांच्या मोक्षदाता या पदावरती आरूढ होऊन
मुनी तर त्या बालकाचं दर्शन घेऊन निघून गेले. राजाने उपाय सुरू केले. माझ्या मुलाच्या मनामध्ये वैराग्य कधीच येऊ नये याकरता उपाय. बर का, आता उपाय करताना माणसं कशा कशाच्या नादी लागतात तुम्हाला ठाऊक आहे. आता तुम्ही त्याचा उल्लेख केला. कुठल्याही उपायानं का होईना, पण माझी इच्छा पूर्ण झाली पाहिजे. आणि शुद्धोदनाची इच्छा म्हणजे माझ्या मुलानं ग्रहत्याग कधीच करता कामा नये. हे मूल वाढत गेलं. राजा आपले अनुष्ठान करत राहिला. एक गोष्ट आहे, या बालकाच्या जन्मानंतर सगळीकडे महाराज शुद्धोदनाच्या राज्यात समृद्धीची वृद्धी झाली, सुखाची वृद्धी झाली. लोकांचे मतभेद आपोआप मिटू लागले. निसर्ग अनुकूल झाला. आणि अशा या स्थितीमध्ये लोकांच्या धर्माचरणातही वाढ झाली. योग्य वेळ बघून आपल्या रिवाजाप्रमाणे या बालकाचं नामकरण करण्यात आलं. आणि या बालकाचं नाव सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं. ततः कुमारम सुरगर्भकल्पम स्नेहेन भावेन च निर्विशेषम मातृश्वसा मातृसमप्रभावा संवर्धनायात प्रजवत बभूव. आई त्या बाळाची काळजी तळहातावरच्या फोडापेक्षाही जास्त घेत होती. बाळ मोठं होत गेलं आणि कुमारावस्थेमध्ये ते आलेलं असताना एक प्रसंग घडला. उद्यानामध्ये सिद्धार्थ बसलेला आहे. सिद्धार्थ जन्मापासून थोडा अंतर्मुख वृत्तीचा आहे. उद्यानामध्ये बसलेला आहे, काहीतरी चिंतन करतो आहे. आणि एकदम किंचाळत चिवचिवाट करत एक पक्षी खाली पडला. त्याचं लक्ष गेलं, एक हंस खाली पडला आहे आणि त्याच्या अंगामध्ये एक बाण घुसलेला आहे. तो खाली कोसळला. तो तडफडतो आहे. सिद्धार्थाला दुसऱ्याचं दुःख कधीच बघवलं नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगून ठेवतो, ज्या ज्या ठिकाणी लोकांनी त्यांना मुक्तीच्या गोष्टी शिकवल्या, त्या आपण उद्या बघू. आता मुक्तीचा मार्ग लोकांनी शिकवला, त्या त्या ठिकाणी सिद्धार्थानं म्हणजे भगवान बुद्धांनी एक प्रश्न विचारला, यानं माझा प्रश्न सुटेल पण यानं जगाचा प्रश्न सुटेल का? जग सुखी व्हावं ही माझी आकांक्षा आहे. लोकांचं दुःख दूर व्हावं ही माझी आकांक्षा आहे. ही करुणा हा त्यांचा स्थायी भाव आहे. बुद्धम कारुणिकम देवम तन्नमामि तथागतम. तो करुणेचा देव आहे. हंस खाली तडफड पडला. सिद्धार्थ धावत गेला. त्यानं पटकन तो बाण शिताफीनं बाहेर काढला. तो बाण बाहेर काढला आणि त्याला तो आपल्या हातानं आणि वस्त्रानं त्या जखमेला धरतोय. इतक्यात एक सेवक दौडत आला. ही शिकार आमची आहे. अरे आमची म्हणजे कोण? तू कोण आहेस? मी देवदत्तांचा सेवक आहे. देवदत्त हा सिद्धार्थाचा चुलत भाऊ. त्यानं बाण मारला होता. त्यानं ज्या हंसाला बाण मारला, देवदत्त दुसरीकडे होता, त्यानं बाण मारला. तो हंस खाली कोसळला सिद्धार्थाच्या समोर. इतक्यात देवदत्त त्या ठिकाणी आला आणि त्याने सांगितलं, अरे हा हंस माझा आहे. सिद्धार्थानं म्हटलं, तुझा नाही आहे, मला त्याला एकदा उपचार करू दे. त्याने उपचार केले, त्याला वाचवलं. सिद्धार्थ आणि देवदत्त या दोघांचं भांडण झालं. देवदत्ताचं म्हणणं, हंस माझा आहे. सिद्धार्थानं म्हटलं, जर तुला मी देऊन टाकला तर तू याला मारशी, म्हणून मी तुला देणार नाही, हा माझा आहे. हे भांडण शुद्धोदनाकडे गेलं. स्वाभाविकपणे शुद्धोदन मोठेच आहे. देवदत्तचे ते मोठे थोरले काका आहेत आणि सिद्धार्थाचे तर वडील आहेत. त्यांच्याकडे ते भांडण गेलं. आपला मुलगा आणि आपल्या भावाचा मुलगा या दोघांचा हा मतभेद आहे. त्या दोघांचं भांडण आहे.
पण लहान मुलं कशावरनं भांडतील काही सांगता येत नाही. मोठी माणसं सुद्धा कशावरनं भांडतील सांगता येत नाही. तर नाशिक सोडून बोलतोय मी. इगो, प्रतिष्ठेचा हा म्हणतोय माझा. दोघांनी आपापले मुद्दे मांडले. मी याला पाडला. सिद्धार्थानं प्रश्न विचारला, बाबा मला एकच गोष्ट सांगा, एखाद्या प्राण्याचे प्राण वाचवणं महत्वाचं आहे की प्राण घेणं महत्वाचं आहे? आणि मग तुम्ही न्याय करा. आपल्या वडिलांना सिद्धार्थ हे सांगतोय की प्राण घेणं महत्वाचं आहे की प्राण वाचवणं महत्वाचं आहे. हे लक्षात घेऊन तुम्ही न्याय करा. शुद्धोधनानं सांगितलं प्राण वाचवणं महत्वाचं आहे. हा हंस सिद्धार्थाला दिला पाहिजे. वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आदिलशाह पुढे झुकले नाही. अरे महापुरुषांचं महापुरुषत्व हे त्यांच्या लहानपणापासून दिसतं. करुणेकरता जन्माला आलेला हा महापुरुष या एका हंसाकरता भांडला. भांडण करायचं नव्हतं, पण त्या हंसाचे प्राण वाचवायचे होते. तुम्हाला आयुष्यभर दिसते बरं का. आता आहे सिद्धार्थ आणि देवदत्त या दोघांचं हे बिनसत चाललेलं स्वभाव वैशिष्ट्य धीरे धीरे सगळीकडे दिसेल, शेवटपर्यंत दिसेल. त्या गोष्टी नंतर बघू. पण आता अधिकाधिक अंतर्मुख होत चाललेल्या या बालकाला आपण अंतर्मुख होऊ देता कामा नये. याकरता काय करावं? आता सुद्धा आई वडिलांना सुचतो तो एकच उपाय, लग्नाची बेडी. जास्त गोंधळ लागलो मुलगा की याला बेडी घाला. बेडी म्हणजे हीच, लग्न करा. सिद्धार्थाचं लग्न करायचं कसं? महाराज शुद्धोधनाने एक वेगळ्या प्रकारचा स्वयंवर केला. हा स्वयंवर वेगळ्या प्रकारचा आहे. ठिकठिकाणच्या राजकन्या आपण स्वयंवर पाहतो. एखाद्या मुलीचं लग्न आहे आणि अनेक वर त्या ठिकाणी आलेले आहेत आणि मुलगी त्यातनं एखाद्या योग्य वराला माळ घालते, हे आपण पाहतो. या ठिकाणी वेगळं घडलेलं आहे. स्वयं महाराज शुद्धोधनांनी स्वयंवर करायचं ठरविलं. मुलाच्या पसंतीची पत्नी असली पाहिजे हा विचार केला आणि शुद्धोधनाचं श्रेष्ठत्व बघून ठिकठिकाणच्या राजकन्या त्या ठिकाणी आल्या. बघण्याची पण एक पद्धत आहे. हा आपल्या आसनावरती बसलेला आहे सिद्धार्थ, राजकुमार सिद्धार्थ. आणि या कन्यांना तो आपल्या हातानं एक एक मूठ मोती देतोय. मोती देण्याच्या निमित्तानं जवळून बघतोय. आणि अशा प्रकारे या सगळ्या राजकन्यांना मोती देण्याचं हे कार्य चालू असताना नेमकं यशोधरेपर्यंत, त्या राजकन्यांच्या मध्ये यशोधरा पण आहे, तिथपर्यंत येईपर्यंत त्याच्या पात्रातले मोती संपले. मोती संपले. गंमत, दैवयोग कसा होता बघा. आता पात्रात मोती नाही देण्याकरता आणि ही कन्या तर अत्यंत प्रिय वाटली. सिद्धार्थानं काय करावं? आपल्या गळ्यातला मोत्याचा हार काढला आणि यशोधरेच्या गळ्यामध्ये अर्पण केला. सिद्धार्थ आणि यशोधरा यांचा मंगल विवाह संपन्न झाला. आणि या मंगल विवाहानंतर सुद्धा देवदत्तानं विरोध केला. हा विवाह संपन्न होण्याच्या आधी हा विवाह आता सिद्धार्थाशी होणार हे ठरलं. पण विवाहाचा विधी झालेला नाहीये. अशा वेळेला देवदत्तानं त्या यशोधरेच्या पित्याला घालून पाडून बोलून विचारलं की तुम्ही सांगितलेलं होतं की मी माझ्या मुलीचं लग्न करताना शस्त्रांची परीक्षा घेईन आणि या शस्त्रास्त्रांच्या परीक्षेमध्ये जो अव्वल येईल त्याला मी माझी कन्या देईन. पण तुम्ही हे काय केलं?
तुम्ही आधी घोषणा काय केली आणि आता करतात काय? यशोधरेच्या पित्याला पेच पडला. पण सिद्धार्थानं म्हटलं, तुम्हाला पेच पडण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही शस्त्रस्पर्धा घोषित करा. शस्त्रस्पर्धा घोषित करण्यात आली आणि त्या ठिकाणी गोळा झालेल्या सगळ्या राजकुमारांना एकट्या सिद्धार्थानं शस्त्रस्पर्धेमध्ये जिंकून घेतलं. सगळ्यांच्या पेक्षा भारी सिद्धार्थ बनला. त्यामुळे दोन्हीकडनं सिद्धार्थानं आपली परीक्षा देऊन आणि यशोधरेशी मंगल विवाह संपन्न झाला. या मंगल विवाहानंतर नाधीर वक्ता काम सुखे सदज्जे दसंसरंजे विषमं जनन्याम नृत्येंद्रियाश्वाचपला निजिज्ञे बंधू शस्पौराश्च गुणैर्जिगाय. मंगल विवाहानंतर आरंभ झालेला गृहस्थाश्रम हा संयम गृहस्थाश्रम होता. सिद्धार्थाचा पिंड संयमाचा होता. सिद्धार्थानं आधीही आणि नंतरही जो व्यवहार केला तो सगळीकडे संयमाचा समतोलत्वाचा व्यवहार आहे. आणि म्हणून हा गृहस्थाश्रम चालू आहे. पण या गृहस्थाश्रमामध्ये त्याचं मन रमावं आणि त्याला कुठेही गळत्या करून जावंसं वाटू नये याकरता राजानं अनेक प्रकारचे प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश पण आलं आणि सिद्धार्थ आणि यशोधरा यांना एक मुलगा झाला. यशोधरेनं एका बाळाला जन्म दिला. त्याचं नाव राहुल अशा प्रकारचं ठेवण्यात आलं. आता तर पक्का अडकला. आता हा आपल्याला पुढे सोडून जात नाही अशा प्रकारचा विश्वास राजाला निर्माण झाला. महापुरुषांचं आगमन हे त्यांच्या जीवित कार्याकरताच असतं आणि ते जीवित कार्य या महापुरुषाकडनं व्हायचंच होतं. सिद्धार्थ थोडा निरंतर त्या राजवाड्याच्या बंदिवासामध्ये राहिल्यासारखा वाटून सांगू लागला, मला जरा लोकांच्या मध्ये हिंडायचं आहे, मला आपली जनता कशी आहे बघायचं आहे. आणि अशा प्रकारे जेव्हा हा सिद्धार्थ जनतेला बघण्याकरता जाणार आहे हे कळलं, शुद्धोदराने विचार केला, याला जगातली दुःख कळता कामा नये. माणसाला वैराग्य येते ते दुःख बघून येतं. अनेकदा वैराग्य दोन गोष्टींच्यामुळे येतं. एक तर विवेकानं येतं स्वतःच्या, नाहीतर दुःख बघून येतं. महाराज शुद्धोदरानं सगळ्या व्यवस्था केल्या की त्याला कुठल्याही प्रकारे दुःख दिसता कामा नये, दुःखी व्यक्ती दिसता कामा नये. मी विस्तार करणार नाही मित्रांनो. 3 प्रसंगांच्या मधनं त्या सिद्धार्थाला या ठिकाणी विस्तारानं वर्णन आहे, मी फक्त थोडक्यात सांगून पुढे जातोय. त्याच्या सारख्याचं नाव आहे चंदक. हा चंदक सारखा सोबत आहे. व्यवस्था अशा प्रकारच्या केल्या की लोकांनी स्वागत करावं, सगळं काही चांगलं ऑल वेल दिसावं. राष्ट्रपती यायचे असले किंवा पंतप्रधान यायचे असले, म्हणजे जसं आपण सगळ्या गोष्टी झाकून टाकतो आपल्या शहरातल्या, आणि काही चांगलं दिसेल अशी व्यवस्था करतो. नाशिकमध्ये नाही, नाशिकमध्ये ऑलरेडी सगळं चांगलंच आहे, पण असं करतात लोक. तसं शुद्धोदनानं पण केलं. पण तरी रथात बसलेल्या त्या सिद्धार्थानं एक अत्यंत वृद्ध असलेला व्यक्ती पाहिला. हातात काठी आहे, तो थरथरतो आहे. केस पांढरे आहेत, काही
गळून पण पडलेले आहेत, मुखामध्ये दात नाही आहे आणि अंगावरती धड कपडे नाही आहेत आणि जरेनं म्हातारपणानं अत्यंत व्यथित झालेल्या त्या पुन्हा पुन्हा थांबत थांबत पुढे चाललेल्या व्यक्तीकडे पाहून त्यानं सिद्धार्थनं विचारलं, हा काय आहे? चंद्रनं सांगितलं, हे म्हातारपण आहे. असं सगळ्यांना होत असतं काय? चंदकनं म्हटलं, ते होणारच. दुसऱ्या दिवशी एक रोगी व्यक्ती पाहिला. तिसऱ्या दिवशी एक प्रेत जाताना पाहिलं. लोक त्याला जाळ घेऊन चाललेले आहेत हे पाहिलं. आणि यामुळे सिद्धार्थाच्या मनामध्ये अत्यंत मोठा वैराग्याचा आवेग निर्माण झाला. एक गोष्ट लक्षात ठेवा, भगवान बुद्धांची चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे लिहिलेली आहे आणि त्यामध्ये अनेकांनी हे सांगितलेलं आहे. त्यामध्ये जे आधुनिक काळामध्ये प्रमाण मानले जातात, धर्मानंद कोसांबी, त्यांनी पण हे सांगितलं आहे की भगवान बुद्धांनी आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या या वैराग्याबद्दलच्या गोष्टी आपल्या आई वडिलांशी केल्या. त्यांच्याशी ते विचार करतायत. ते म्हणतात की मला यातून मुक्त व्हायचं आहे. त्यांनी यशोधरेशी याबद्दल बोलणी केली की नाही याबद्दल सगळे लोक स्तब्ध आहेत, मूक आहेत. पण जो आई वडिलांशी बोलतोय तो आपल्या पत्नीशी याबद्दल बोलणार नाही असं होणार नाही. आणि त्यामुळे आपल्या मनातला हा विचार, आपल्या मनातला हा निर्वेद, आपल्या मनातला हा गृहत्यागाचा भाव भगवान बुद्धांनी गृहत्याग करण्यापूर्वी पण अनेक वेळेला सांगितला, विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला. चैतन्य महाप्रभूंची पण गोष्ट अशाच प्रकारची आहे. संन्यास घ्यावासा त्यांना वाटला. अरे घरामध्ये 70 वर्षाची आई आहे शेची देवी आणि 17 वर्षाची पत्नी आहे विष्णुप्रिया आणि महाप्रभूजींचं वय 24 वर्षाचं आहे आणि ते सांगतायत की मला देवाच्या प्राप्ती करता घर सोडणं आवश्यक आहे. आता बिचारी म्हातारी आई कसं हो म्हणणार? विष्णुप्रियाची तर कसं, तर ती 17 वर्षाचीच आहे. पण हा आवेग असतो. समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पुष्कळ समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण कोणी त्याला तयार होण्यासारखं दिसेना. आणि एके दिवशीच्या उर्मीमध्ये चैतन्य महाप्रभूंनी रात्रीच्या वेळेला घर सोडलं आणि ते गंगेमध्ये उडी घेऊन गंगा पार करून निघून जातात. मुद्दा काय आहे? भगवान बुद्धांनी सुद्धा अशाच प्रकारे आपल्या आई वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. आपल्या पत्नीला पण त्यांनी केला असला पाहिजे, कारण त्याचा स्वभाव अशा प्रकारचा आहे. आतताईपणानं त्यांनी कधी काही केलं नाही. पण गोष्ट अशी असते की सगळ्यांना अशा प्रकारचं अंतःकरणातलं चिंतन लक्षात येतच असं नाही आहे. प्रत्येकाचं भाग्य वेगळं असतं, प्रत्येकाची कर्मे वेगळी असतात, प्रत्येकाच्या अंतःकरणातल्या आवेगाचा वेगळा असतो. आणि त्यामुळे ही 3 दर्शनं त्यांना झाली नाहीत असं नाहीये, हे तर झालं. पण याच्याचमुळे ते निघून गेले आतताईपणानं असं नाहीये. त्याच्या मागे थिंकिंग आहे, त्याच्या मागे विचार आहे, त्याच्या मागे एक पद्धतशीरपणे त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या या वैराग्याचा आधार. पण जेव्हा कोणीच काही ऐकेना तेव्हा एके दिवशी रात्री त्या सिद्धार्थनं, राजकुमारनं आपल्या सारथ्याला उठवलं. चंदक त्याचं नाव. घोडा काढ म्हणून सांगितलं.
राजकुमार, रात्रीची वेळ, आत्ताच जायचंय. घोडा काढ. घोड्यावरती राजकुमार सिद्धार्थ बसला. कंदक धावतो आहे. आणि त्या रात्री भगवान बुद्धांनी विश्वाच्या कल्याणाकरता पहिल्यांदा मला साक्षात्कार झाला पाहिजे, मला बोध झाला पाहिजे. पण तो बोध प्राप्त करून घेण्याकरता मला घर सोडणं अनिवार्य या बुद्धीनं आपल्या घराचा उंबरठा ओलांडला, आपलं कुशीनगर सोडून दिलं आणि घोडा दौडवीत ते रात्री वनामध्ये निघून जातात. या प्रसंगाला महाविनिष्क्रमण असं म्हणतात. महाअभिनिष्क्रमण, ते बाहेर पडले. सामान्य कार्याकरता नाही, महान कार्याकरता. दूर वनात आल्यानंतर त्यांना वाटलं की आपण थांबा. चंदकला म्हणाले, तू आता परत जा. नाही राजकुमार, मी असं जाऊ कसा? तू परत जा. मी परतून येणार नाही आता. चंदक त्यांच्या पायाशी कोसळला. मला महाराज विचारतील, मला महाराणी विचारतील की तू हे कर्म केलंस कसं, मी त्यांना उत्तर काय देणार? चंदक त्यांना तू सांग, मी जे करतोय ते मानवतेच्या कल्याणाकरता करतोय. मानवतेच्या कल्याणामध्ये तुमचं पण कल्याण समाविष्ट आहे. आणि त्यामुळे याच काही काळ तात्पुरतं दुःख जरी झालं तरी पण त्यातनं अनंत सुखाचा मार्ग जगाला मिळणार आहे. तू त्यांना समजावून सांग. भगवान बुद्धांनी त्याच्या समोर, त्या सिद्धार्थ त्याच्या समोर आपली भरदरी वस्त्र काढून टाकली. अलंकार त्याला देऊन टाकले. पहाटची वेळ आहे. अत्यंत लांब सडक कुरळे असलेले आपले केश सिद्धार्थनं आपल्या स्वतःच्या तलवारीने कापून टाकले. चंदक हे बघून रडतोय. राजकुमार, तुम्ही असं करू नका. तुम्ही परत चला. तो पुन्हा पुन्हा विनवतोय. आता माझ्याकडनं हे शक्य नाहीये. मी जो मार्ग धरलाय तो जगाच्या कल्याणाकरता धरला आहे. इतक्यात काय झालं, समोरून साधूचा वेश धारण करणारा एक शिकारी आला. त्याचा वेश साधूचा होता, पण धनुष्यबाण त्याच्याजवळ होते. सिद्धार्थने विचारलं, तुम्ही हा वेश धारण करून शिकार करता? हा शिकाऱ्याला शोभणारा वेश नाहीये. त्याने म्हटलं, मला जे कपडे मिळाले ते मी घाल. तुम्ही या ठिकाणी पाठवला गेला, नियतीने तुम्हाला पाठवलं. असं करा, माझा वेश तुम्ही घ्या, तुमचा वेश मला द्या. आणि चंदकाच्या समोर सिद्धार्थने वेशांतर केलं. सिद्धार्थने जेव्हा चंदकला सांगितलं तू परत जा, अशोघोष वर्णन करतात. चंदकची अवस्था सोडा, पण सिद्धार्थचा प्रिय घोडा कंथक, त्याचं नाव कंथक, तो सिद्धार्थला सोडायला तयार नाही. तो मागे वळायला तयार नाही. सिद्धार्थने त्याच्या गळ्याशी आपला गळा मिळवला, त्याच्या पाठीवरती हात फिरवला, त्याच्या मानेला आपल्या हातानं कुरवाळलं आणि सांगितलं,
प्रणिपत्य सचाञ्जलिर्बभाषे दिशमह्यं नरदेव सात्वनुज्ञां परिव्यव्रजिष्यामि मोक्षहेतोर् नियतो यस्य जनस्य विप्रयोगः. मला समर्थांची एक ओवी आठवते. देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी सर्वार पावे शेवटी प्राण तोही वेचावा. भगवंताचा मार्ग त्याला सापडतो जो सामान्य या पाशांना तोडून निघतो आणि आपला प्राणार्पण करण्याकरता सिद्ध होतो. सिद्धार्थानं सांगितलं, माझं हे जीवन लोकांना मृत्यूच्या दारातनं बाहेर काढण्याकरता आहे. आणि त्यामुळे चंदक आणि कंथक या दोघांना परोपरीनं त्यानं विनंती केली. जरा मरणनाशार्थम प्रविष्टोऽस्मि तपोवनं न खलु स्वर्गतर्षेण ना स्नेहेन न मन्युना. चंदकनं सांगितलं, तुम्हाला कोणाचा राग आलाय का? सिद्धार्थनं म्हटलं, मला कोणाचाही राग नाही, मला कसली भीती नाही, पण माझ्या मनामध्ये जिज्ञासा आहे की मानवी जीवनाचं खरं तत्व काय आहे, मनुष्याच्या अस्तित्वाचा मूळ आधार काय आहे. शोकत्यागाय निष्क्रांतम नमाम शुच. रडणाऱ्या चंदकाला सिद्धार्थनं समजावलं, तू शोकाचा त्याग कर, माझी चिंता करू नकोस. अरे शोक त्यांचा करायचा असतो जे आपलं मन कुठेतरी चिकटवून ठेवतात, आसक्त असतात. माझ्या सगळ्या आसक्ती समाप्त होत गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आता मला एकट्याला जाऊ दे, तू मागे वळ, तू मागे वळ. चंदकनं विचारलं, तुम्ही काय खाल, कुठे राहाल? अख्खं जीवन तुमचं आतापर्यंत राजमहालात गेलं. सिद्धार्थ बोलला, वासवृक्षे समागम्य विगच्छन्ति यथांडजाः नियतं भूत नियतं विप्रयोगास्ते तथा भूत समागमः. जन्माला आलेले पक्षी ज्याप्रमाणे रानावनात आपलं जीवन सुखाने घालवतात, मला सुद्धा तशा प्रकारचं घालवता येईल. माझ्या जीवनाची काळजी करू नकोस. आता तुझा जिव्हया लिली हे पादू. काय वर्णन करू मी तुम्हाला. तो कंतक नावाचा घोडा सिद्धार्थाचे पाय चाटत राहिला, नेत्राने अश्रुपात करत राहिला. जिव्हया लिली हे पादऊ बाष्पमुष्णा मुमोचः. सिद्धार्थाने आपल्या मस्तकावरचा उतरलेला मुकुट आकाशामध्ये बिरकावून टाकला आणि सांगितलं, आता मी तुझ्याकडे सुद्धा बघणार नाही, मी माझ्या मार्गाने निघालो. कंतक आणि छंदक बघत राहिले. सिद्धार्थ दूर दूर चालला होता. सिद्धार्थला मागे वळून सुद्धा पुन्हा पाहिलं नाही. कशा करता सिद्धार्थ निघाला? मानवतेला म्हणजे तुम्हाला आणि मला जगण्याचा सर्वोत्तम मार्ग कुठला असणार याचा शोध घेण्याकरता, दुःख मुक्ती कशी होणार हे शिकवण्याकरता मला पहिल्यांदा ज्ञान प्राप्त झालं पाहिजे.
मला ज्ञान प्राप्त झालं नाही तर मी लोकांची दुःख कशी दूर करू शकणार. या एका भूमिकेतनं जगाच्या कल्याणाकरता हा महान सत्पुरुष आपलं राज्य, आपलं घर, आपले सगळे संबंधी या सर्वांना सोडून देऊन आणि शेवटी आलेल्या त्या अश्वाला आणि सारथ्याला पण सोडून देऊन वनाकडे निघाला. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट स्वतः शोधण्याकरता आणि तुम्हाला आणि मला दाखवण्याकरता कशा प्रकारे ती वाट मिळाली आणि कशा प्रकारे ती वाट आपल्यापर्यंत पोहोचली याचा मागोवा आपण उद्या घेऊ.